ऑफिशियल जरा फास्ट करा आपण. सूरज गोलंदाजीला आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सामन्यातली मजा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न यावेळी करायचा आहे. एकीकडे आपण पाहतोय तनय आणि त्याच्या समवेत रोहन, अनुभव आणि दुसरीकडे नियोजित खेळाडू यांचा संगम सध्या गोडिवली टीमने मैदानात राखला आहे जरूर. परंतु त्यानंतर सूरज गोलंदाजीला आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आली आहे. 46 धावसंख्येचं टार्गेट यावेळी सेट केलं गेलं आहे. जसा षटकार चौकारांचा पाऊस खाणे आंबिवली टीमने मैदानात पाडला आहे तसाच पाऊस आता घोडिवली टीमला विजयासाठी पाडायचा आहे. पुलर लाईन स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलं जात आहे आणि इथे पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतंय. पुलर लाईन आणि पुलर लाईनचा वापर फार चांगला, दिमागात षटकार खेचलाय तो मात्र बॅटर तनयने. आणि इथे मात्र या षटकाराने तो दाखवून देतोय की अजूनही मॅच आमच्या बाजूने वळवण्याची चित्र आहेत. आणि तसा प्रकार सुरुवातीला त्याने पहिल्या बॉलवरती साकारला सुद्धा होता. त्यानंतर रोहनचा सुद्धा प्रयत्न होता परंतु स्विचिट करण्यात थोडीशी चुकी झाली आहे. आणि इथे आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय सिली ऑफ रिझन आणि इथे मात्र सिंगल आले आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते 9 आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. 1-2 माल्टी हिट अगदी या षटकामध्ये जर आले तर गोडिवली टीमच्या अस्तित्वाचा संघर्ष जरूर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका, प्रयत्न चांगले आहेत. फिल्डिंगचे दाद द्यावे लागेल आता या क्षणाला. इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा आपण पाहतोय टोटल पुढे सरकते 10 आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा तनयच्या बॅट मधून बॉलला दिशा दिली आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. मी मगाशीच म्हटलं ती 2 बॉलमध्ये एकाच माल्टी हिट यावेळी गोडिवली टीमच्या संघर्षाची नांदी जरूर लावेल. आणि तसाच प्रकार शेवटच्या बॉलवरती आलाय. सध्या गोलंदाज सूरजला समजण्यात ते अपयश जरूर आलाय परंतु इथे धावा जाऊन पोचल्यात ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. सरासरी इज परफेक्ट. खरं म्हणायला गेलं तर अद्यापपर्यंत मी तर म्हणेल ज्या सरासरीसाठी संघर्ष चालू होता तो संघर्ष थांबलाय परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये सुद्धा आता 15च्या सरासरीने धावा कोटायच्या आहेत. म्हणजे प्रति षटक 15.
सांघिक कुड्यातलं दुसरं षटक. चांगला फटका यावेळी रोहनच्या बॅटमधून लॉंग ऑन रिझन क्षेत्ररक्षक तैनात पंबल पाहायला मिळालं आणि इथे मात्र दुसरी धाव कन्वर्ट झाली आहे. प्रणय आपण पाहतोय सांघिक कुड्यातलं दुसरं षटक हाताळतोय. इथे बाईकच्या स्वरूपात सिंगल पाहायला मिळेल. एकोणीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. सिंगल आली फंबल पाहतोय आणि दुसरी सुद्धा कन्वर्ट झाली आहे. या दोन धावेच्या मदतीने 21 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. येणारे 9 बॉल आणि अजूनही 25 धावा संख्येची गरज आहे. सातत्य प्रयत्न आणि त्याच्यानंतर आलेल्या या धावा आपण पाहतोय. सध्या तनय गरजत होता परंतु तितकी साथ रोहनची मला वाटते आली नाहीये. चांगला बॉल होता खरं म्हणायला गेलं तर पुलर लेन जिथे मात्र फक्त एक्सपिरियन्स रोहनला सध्या मैदानात दाखवायचं होतं. इथे डॉटची संगत आली आहे. आता थोडंसं आव्हान कठीण होत चाललंय गोडिवली टीमसाठी. चांगला फटका यावेळी जरूर आलाय. सिंगल आली आहे दुसरीसाठी प्रयत्न जरूर झालायत आणि या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. 46 धावा संख्येचं टार्गेट 24 धावा धावफलकावर. बावी 22 धावा संख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 22. नितीश आपण पाहतोय ज्याने मगाच्या सामन्यात गोलंदाजी केली ती अप्रतिम. इथे येतील 4 धावा. हे नशीब फार महत्वपूर्ण असतं. कर्तृत्वाला नशिबाची साथ जर असेल तर बरंच काही घडू शकतं. यावेळी येतील मात्र या 4 धावा. 4 धावींच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती.
फार सामन्यामध्ये नजाकत आणि महत्वपूर्ण सामना. अफलातून बॉल आउट ऑफ दी पार्ट. काय वादळ निर्माण केलंय खरं म्हणायला गेलं तर या छोट्या पॅकेटने. फार चांगली बॅटिंग लाईन तनयच्या माध्यमातून यावेळी आपण पाहतोय. या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे 34 या आकड्यावरती. येणारे 4 बॉल आणि 12 धाव संख्येची गरज आहे. इथे आलाय डॉट बॉल. अगदी अष्ट्यांच्या वरून हा बॉल जरूर पाहायला मिळाला. फटका बरोबर होता मी तर म्हणेल. टायमिंग प्रॉपर करता आलं नाही यावेळी मात्र तनय या बॅटरला. परंतु जोरदार टाळ्या तनयसाठी मित्रांनो होऊन जाऊ द्या. हा सामना एकतर्फी जरूर होत होता परंतु त्या सामन्याला अगदी आपल्याकडे अचूकता आणून दाखवली आहे. इथे आलाय डॉट बॉल. आता 2 बॉल आणि 12ची आवश्यकता आहे. तनयने हे 2 बॉल षटकारात खेचले तर मला वाटते घोडिवलीकर त्याला इथून नाचत नेतील तेही खांद्यावरती. परंतु जर हा सामना गोलंदाज जिंकून दिला तर बरंच काही पाहायला मिळेल. फसलाय बॉल सध्या मी तर म्हणेल. प्रयत्न चांगला होता तनयचा परंतु एक चांगली इनिंग चांगली बॅटिंग सध्या तनयच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या तनयसाठी होऊन द्या कारण छोटा पॅकेट एक बडा धमाका करण्याचा प्रयत्न त्याचा मी तर म्हणेल यशस्वी झालाय. तेवढी 7 रन कडून आल्या असती तर बरंच काही घडलं असतं मैदानात.